विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर सुमित जाधव तुमचं पाटील अकॅडमीमध्ये परत एकदा स्वागत करतो. लास्ट 2 लेक्चर जे आपण बघितले त्यातलं पहिलं लेक्चर जे आपण बघितलं ते म्हणजे क्लास 11चा करंट इलेक्ट्रिसिटी त्याची थोडीशी रिव्हिजन केली. त्यानंतर सेकंड लेक्चर जे आपण बघितलं त्या सेकंड लेक्चरमध्ये आपण 2 पॉईंट्स बघितले, ते म्हणजे किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. समोर जर एकदा बघत असाल तर हे तुमचं टेक्स्ट बुक आहे आणि ह्या टेक्स्ट बुकमध्ये जसं आपण जातोय तसं पुढे पुढे ते प्रत्येक पॉईंट होणार आहे. लास्ट लेक्चर ज्यांनी बघितलं नसेल किंवा आधी दोन्ही लेक्चर ज्यांनी बघितलं नसेल तर आपल्या अकॅडमीच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये ते दोन्ही व्हिडिओ आहेत, तुम्ही ते परत बघू शकता. तरी पण मी थोडंसं एक रिवाईज करतो की आपण इंट्रोडक्शन बघितलं की आपल्याला जे कॉम्प्लेक्स सर्किट आहे म्हणजेच करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये जर बघितलं आपण क्लास 11मध्ये तर आपण रेझिस्टन्सचे कॉम्बिनेशन शिकलो होतो, सेलचे कॉम्बिनेशन शिकलो होतो. तसंच बरेचसे सर्किटमध्ये सेल्स रेझिस्टर्स एकत्र करून त्यांचं कॉम्बिनेशन करून कॉम्प्लेक्स सर्किट केले जातात आणि ते सर्किट सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करावे लागतं, 2 लॉज तयार केलेले आहेत. ते कोणी लॉ तयार केलेले आहेत तर गुस्तो रॉबर्ट किर्चॉफ इन 1824 to 1887 या दरम्यान त्याने काय केलेलं आहे ते लॉ तयार केलेले आहेत. त्याला आपण किर्चॉफ्स करंट लॉ हा एक आपण फर्स्ट लॉ बघतोय आणि दुसरा बघणार आहे ते किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा मी थोडंसं इंट्रोडक्शन देतो किर्चॉफ्स करंट लॉ बद्दल. किर्चॉफ्स करंट लॉ जर बघितला तर किर्चॉफ्स करंट लॉ हा काय दिलेला आहे, जंक्शन लॉ दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळी आपण एखादं सर्किट कन्सिडर करणार आहे त्या सर्किटमध्ये ज्यावेळी वेगवेगळे करंट्स एका पॉईंटला एकत्र येत असतील तर त्या ठिकाणी आपण त्याला काय म्हणणार, जंक्शन म्हणणार. जसे इथं आपल्याला ही डायग्राम दाखवलेली आहे, इथं हा पॉईंट पी घेतलेला आहे आणि या पॉईंट पीच्या ठिकाणी वेगवेगळे करंट्स काय आलेले आहेत, एकत्र आलेले आहेत. म्हणजे I1, I2, I3, I4, I5 आणि I6. प्रत्येक करंटचे डायरेक्शन काय आहे, वेगवेगळे. मग किर्चॉफ्स करंट लॉ किंवा फर्स्ट लॉ आपल्याला काय सांगतोय, द अल्जेब्रिक सम ऑफ करंट्स ॲट एनी जंक्शन इज 0. म्हणजे त्या जंक्शन पॉईंटला जर आपण कुठलाही करंटची ॲडिशन घेतली तर त्या ठिकाणी ती आपल्याला ॲडिशन काय मिळणार, 0. याच्यामध्ये 2 साइन कन्व्हेन्शन्स पण दिले होते, ते 2 साइन कन्व्हेन्शन खाली दिलेले आहेत, आपण बघूया. ठीक आहे, the currents arriving at the junction are considered as positive and the currents leaving the junction are considered as negative. हे 2 साइन कन्व्हेन्शन आहेत जे करंटच्या डायरेक्शनवरती डिपेंड आहेत. पहिलं म्हणजे जर करंट पुढे जात असतील अरायव्हिंग ॲट द जंक्शन देन दे आर कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह, आणि जर ते करंट जंक्शनला लिव्ह करत असतील तर त्याला काय म्हणायचं, निगेटिव्ह करंट म्हणायचं. ह्या डायग्राममध्ये जर आपण बघितलं तर इथं करंट कुठले कुठले जंक्शनला एंटर करतात तर I1, I4, I3 हे जे करंट्स आहेत हे टुवर्ड्स द जंक्शन आहेत. त्यामुळे ह्या 3 करंट्सला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करणार आणि जे लिव्ह करतात म्हणजे कुठला I6, I2, I5 या सगळ्यांना आपण काय कन्सिडर करणार, निगेटिव्ह असं कन्सिडर करणार. एवढंच ह्या रूलमध्ये आहे. तसंच मी मागच्या लेक्चरमध्ये अजून एक गोष्ट सांगितली होती की हे पण आपण लक्षात ठेवू शकतो की कुठल्या करंटला पॉझिटिव्ह म्हणायचं आणि कुठल्याला निगेटिव्ह म्हणायचं. तर थोडंसं कन्फ्युजन होतं, म्हणून ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी एक गोष्ट काय सांगितली होती की एखाद्या जंक्शनला द टोटल करंट एंटरिंग टुवर्ड्स जंक्शन इज इक्वल टू आपण काय घेणार, द टोटल करंट leaving to the junction. थोडक्यात काय की जेवढा करंट त्या जंक्शनला येणार आहे तेवढाच करंट त्या जंक्शन मधून बाहेर पडणार आहे. म्हणजे टोटल करंट त्या ठिकाणी काय राहणार, सेम राहणार. जेवढा आत येणार आहे तेवढाच बाहेर जाणार आहे. आता फॉर एक्झाम्पल सांगायला तर इथं आपण पॉईंट जो बघितलेला आहे की ह्याच्यामध्ये साइन कन्व्हेन्शन नुसार जर इक्वेशन मांडलं तर टोटल करंट किती आहे, ती 6 करंट आहेत. I1, I2, I3, I4, I5 आणि I6. जंक्शनला जाणारे करंट कुठले कुठले आहेत, I1, I3 आणि I4. ह्यांचा साइन आपण काय घेणार, पॉझिटिव्ह घेणार. बघा इथं दिलेलं आहे. ठीक आहे, कुठला कुठला करंट सांगितला, I1, I3 आणि I4. यांची साइन काय येणार, पॉझिटिव्ह येणार. आणि बाकीचे जे 2 आहेत, ठीक आहे, बाकीचे जे राहिलेले 3 आहेत कुठले कुठले आहेत,
जे जंक्शनला लिव्ह करतात I5, I6 आणि I2 यांचे साइन्स काय आहे निगेटिव्ह आहे आणि या सगळ्यांची ऍडिशन इज इक्वल टू काय येते 0 येते. इथे जर आपण इक्वेशन बघितलं तर तेच इक्वेशन कशा पद्धतीने झालेलं आहे I1, I3, I4 जे करंट्स जंक्शनला एंटर करतात आणि I2, I5, I6 जे करंटला जंक्शनला लिव्ह करतात. म्हणजे इथं काय झालं की जेवढे करंट एंटर करतात तेवढेच करंट काय करणार आहेत लिव्ह करणार. सोप्या भाषेत हेच लक्षात ठेवलं तरी चालेल. फक्त जर तुम्हाला करंट स्टेटमेंटमध्ये किंवा त्याचं साइन कन्व्हेन्शन द्या असं जर बोर्डाला विचारलं तर आपल्याला ते साइन कन्व्हेन्शन्स ते लिहावे लागतात. दुसरं महत्त्वाचं याच्या बाबतीत मी सांगितलं होतं काय की ह्या लॉचं जे बेसिक प्रिन्सिपल आहे ते म्हणजे काय आहे कन्झर्वेशन ऑफ चार्ज. हे सुद्धा लक्षात ठेवा MCQ साठी. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट ज्यामध्ये सांगायचं झालं तर अजून काय सांगितलं होतं की ह्या जंक्शन लॉमध्ये ह्या जंक्शन लॉचा यूज फक्त आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ करंटसाठी करतो की करंट एखाद्या सर्किटमध्ये कशा पद्धतीनं डिस्ट्रीब्यूट होतो. नेक्स्ट जो लॉ बघितला होता दुसरा तो कुठला होता व्होल्टेज लॉ, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. चला आता नेक्स्ट जो सेकंड लॉ आपण बघितला आहे तो म्हणजे कुठला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. तुमच्यासमोर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आहे. त्याला आपण दुसरं नाव असं म्हणतो की लूप रूल. ठीक आहे. किंवा KVL असं सुद्धा आपण त्या ठिकाणी त्याला म्हणू शकतो. मागचा जो आपण लॉ बघितला किर्चॉफ्स करंट लॉ तो कुठं होता की ॲट एनी जंक्शन होता. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ हा कुणासाठी कन्सिडर केला जातो एका क्लोज्ड लूपसाठी कन्सिडर केला जातो. क्लोज्ड लूप म्हणजे कशा पद्धतीनं की जर आपण अशा पद्धतीनं सर्किट घेऊया एक बॅटरी आहे त्या ठिकाणी त्याच्या पुढे काय केलेलं आहे रेजिस्टर कनेक्ट केलेला आहे अजून एक रेजिस्टर इथं आपण कनेक्ट केला आणि अशा पद्धतीनं ही जी बॅटरी आहे ही दोन रेजिस्टर आपण कन्सिडर केली R1 आणि R2. त्या बॅटरीचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल यातला EMF E कन्सिडर. हे जे इलेक्ट्रिक सर्किट घेतलं तर ह्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये क्लोज लूप म्हणजे काय जर मी ह्या ठिकाणी इथं पॉईंट्स दिले A, B, C आणि D तर क्लोज लूप म्हणजे आपण काय कन्सिडर करणार की मी पॉईंट A पासून चालू होणार A, B, C, D आणि परत A. मग हा काय झाला क्लोज पाथ तयार झाला की जिथनं स्टार्ट झाला तिथंच परत काय झाला एंड झाला. मग ह्या क्लोज लूप मध्ये ज्यावेळी आपण द अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस म्हणजे कुणाचा प्रॉडक्ट करंट आणि रेझिस्टन्सचा हे आपण ओहम्स लॉ नुसार बघितलेलं आहे की पोटेन्शियल डिफरन्स ॲट एनी पॉईंट इज इक्वल टू काय असतो V इज इक्वल टू I इंटू R म्हणजे द प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेझिस्टन्सेस. द अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस products of current and resistances and the electromotive force in a closed loop is 0. म्हणजे ज्यावेळी आपण अशा पद्धतीने एखादा क्लोज लूप कन्सिडर करतो तर तिथं समेशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस प्लस समेशन ऑफ EMF इज इक्वल टू काय असतं 0 असतं. थोडक्यात सांगायचं झालं तर इथं चेंज इन पोटेन्शियल इज इक्वल टू काय असतं 0 असतं टोटल. मग आता चेंज इन पोटेन्शियल टोटल 0 असतं म्हणजे काय झालं की ज्या पॉईंट पासून मी स्टार्ट झालो त्याच पॉईंटला परत काय आलं मी रिटर्न आलो. म्हणजे जेवढं वर्धन स्टार्टिंग पासून केलेलं आहे तेवढंच वर्धन कुठं झालं त्याच पॉईंटला आलेलं आहे. आता मागच्या लेक्चरमध्ये पण मी हे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की मी इथं माझं वर्धन चालू करतोय ह्या पॉईंट पासून तिथपर्यंत जातोय आणि तिथनं परत रिटर्न येतोय तर माझं टोटल वर्धन काय होणार 0 होणार. कारण जाताना पॉझिटिव्ह येताना निगेटिव्ह आणि टोटल जर मी घेतलं तर पॉझिटिव्ह प्लस निगेटिव्ह इज इक्वल टू काय येणार 0 होणार किंवा जिथं येतोय तिथंच. कारण पोटेन्शियल म्हणजे काय असतं वर्क डन असतं आणि ज्या पॉईंट पासून मी स्टार्ट करतोय त्याच पॉईंटला परत मी रिटर्न येते म्हणजे माझं वर्क डन झालं 0. तर चेंज इन पोटेन्शियल त्या ठिकाणी काय झालं 0 झालं. हे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ मध्ये आपण लक्षात ठेवू. हा खूप इम्पॉर्टंट लॉ आहे जो आपल्याला काय करायला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मदत करणार आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा 2 साइन कन्व्हेन्शन्स आहेत पुस्तकात दिले त्या पद्धतीने पण आपण साइन कन्व्हेन्शन घेऊ शकतो किंवा आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर आपण वेगळ्या पद्धतीने पण लक्षात ठेवू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की पुस्तकात कशा पद्धतीने दिलेलं आहे की while tracing the loop through the resistor if we are traveling along the direction of conventional current the potential difference across that resistance is considered as negative. बघा याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे while tracing the loop through the resistor if we are traveling along the direction of conventional current कुठे जाणार आहे along the direction of conventional current the potential difference across that resistance is considered as negative. कुठला तिथला पोटेन्शियल डिफरन्स आपण काय कन्सिडर करणार निगेटिव्ह करणार. आता ट्रेसिंग द लूप
म्हणजे काय की मी समजा इथनं लूप चालू करतो ए बी सी आणि डी आणि परत कुठे येणार ए ला येणार. हा झाला आपला पाथ. आता इथं मी पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह कधी कन्सिडर करणार जर कन्व्हेन्शनल करंटच्या डायरेक्शनलाच मी जात असेल तर. आता कन्व्हेन्शनल करंट म्हणजे कुठला जो पॉझिटिव्ह टर्मिनल पासून निगेटिव्ह टर्मिनलला जाणार. ठीक आहे. नॉर्मली कन्व्हेन्शनल करंट आपण तेच म्हणतो बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून ते बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल पर्यंत जो करंट जाईल तो काय आहे कन्व्हेन्शनल करंट आहे. ठीक आहे. लूपचं ट्रेसिंग कुठून चालू करते पॉईंट ए पासून चालू करते बी सी आणि डी आणि परत ए. आता हे जे ऍप्लिकेशन आहे ते आपण जरा थोड्या वेळाने बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया साइन कन्व्हेन्शन फक्त बघून घेऊया. ठीक आहे. त्याचं ऍप्लिकेशन कसं करायचं हे मी तुम्हाला थोड्या वेळानं सांगणारच आहे. तर पहिल्यांदा काय की जर कन्व्हेन्शनल करंटच्या डायरेक्शनला पोटेन्शियल डिफरन्स आपण काय घेणार निगेटिव्ह कन्सिडर करणार. नंतर काय सांगितलं आहे की इफ द लूप इज ट्रेस्ड अगेन द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट. इथं जर बघितलं इथं कन्व्हेन्शनल करंट कुठून निघालेला आहे पॉझिटिव्ह टर्मिनल पासून अशा पद्धतीने इकडं हा करंट निघाला. ठीक आहे. लूप आपण कुठे ट्रेस करतोय इकडून इकडे ट्रेस करतोय म्हणजे कुठल्या डायरेक्शनला क्लॉकवाईज डायरेक्शन. लूप कसंही कन्सिडर करू शकता त्याला काही असं लिमिटेशन आहे की क्लॉकवाईज घ्यायलाच पाहिजे किंवा अँटी क्लॉकवाईज घ्यायला पाहिजे असं काही नाहीये. आपण काय कन्सिडर करूया की मी असा लूप कन्सिडर केला ए बी सी डी ए. या लूपमध्ये कन्व्हेन्शनल करंट जो आहे तो बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून परत कुठे येते निगेटिव्ह टर्मिनलला म्हणजे ए डी सी बी ए या डायरेक्शनला कन्व्हेन्शनल करंट आहे. म्हणजे लूपची डायरेक्शन आणि कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन या ठिकाणी काय अपोजिट आहे. तर त्यावेळी जो पोटेन्शियल डिफरन्स आपण तिथला कन्सिडर करणार आहे तो काय कन्सिडर करणार पॉझिटिव्ह कन्सिडर करणार. थोडक्यात जर काय झालं तर हे साइन कन्व्हेन्शन बघा हे दोन पेन आहेत. ठीक आहे. ह्या दोन पेन आपण काय म्हणूया की हे लूपची डायरेक्शन आहे आणि करंटची डायरेक्शन. ठीक आहे. दोन्ही पेनांचे टोके एकसारखेच आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की लूपची डायरेक्शन लूपचं ट्रेसिंग ज्या डायरेक्शनला आहे त्याच डायरेक्शनला कोण आहे करंट आहे. म्हणजेच लूप आणि करंटची डायरेक्शन सेम आहे तर त्या ठिकाणी त्या रेझिस्टरच्या अक्रॉस असणारा पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. त्या रेझिस्टरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स आपण काय कन्सिडर करणार निगेटिव्ह कन्सिडर करणार. आणि हे जर असं असेल ठीक आहे म्हणजे लूपचं ट्रेसिंग आणि करंटचं ट्रेसिंग हे अपोजिट डायरेक्शनला असेल तर तिथलं आपण पोटेन्शियल डिफरन्स काय घेणार पॉझिटिव्ह घेणार. हे कुणाच्या बाबतीत झालं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे प्रॉडक्ट ऑफ आय इंटू आर. आता सेकंड पॉईंट जो आपण बघणार आहे तो म्हणजे कुठला बघणार आहे नेक्स्ट ईएमएफ साठी. आता ईएमएफ साठी आपण बघूया काय दिलेलं आहे. द ईएमएफ ऑन इलेक्ट्रिक सोर्स इज पॉझिटिव्ह while the EMF of electric source is positive while tracing the loop within the source from negative terminal to negative terminal of the source to its positive terminal it is taken as negative. आता हे खूप सारे वाक्य होतात त्यामुळे लवकर आपल्याला लक्षात येत नाही. ठीक आहे. याच्या पुढचं तेच दिलेलं आहे इट इज टेकन ॲज निगेटिव्ह while tracing within the source from positive terminal to negative terminal. आपण सोप्या लक्षात ठेवूया की आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या व्होल्टेज लॉ. एक म्हणजे कोणासाठी पोटेन्शियल डिफरन्स साठी आणि दुसरा ईएमएफ साठी. आता इथे मी काय लिहितो पहिल्यांदा आपण कोणासाठी लक्षात ठेवणार आहे पोटेन्शियल डिफरन्स साठी. आता हे लास्ट लेक्चरला सुद्धा सांगितलेलं आहे थोडंसं परत एकदा काय करतो मी रिपीट करतो. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे आपण काय घेणार आहे प्रॉडक्ट ऑफ आय इंटू आर. कुणाची डायरेक्शन कन्सिडर करणार आहे लूपची ट्रेसिंगची आणि दुसरा करंट. ठीक आहे. लूपला दुसरं पण आपण नाव काय म्हणतो पाथ असं म्हणतो. लूप ज्या डायरेक्शनला चाललेला आहे त्याच डायरेक्शनला जर करंट जात असेल तर तिथला पोटेन्शियल डिफरन्स आपण काय घेणार निगेटिव्ह. रसायन काय घेणार मायनस आय आर. सेकंड जर लूप आणि करंट दोन्ही एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला असेल म्हणजे लूप फॉरवर्ड डायरेक्शनला आहे आणि करंट त्याच्या अपोजिट डायरेक्शनला आहे तर त्या ठिकाणी आपण पोटेन्शियल डिफरन्स काय घेणार प्लस. ठीक आहे. मी ह्या दोन्हीपैकी एक लक्षात ठेवा कुठलं तरी सफिशियंट आहे कारण दुसरं ऑलरेडी पॉझिटिव्ह असणारच आहे. म्हणजे जर मी हे लक्षात ठेवलं की लूप आणि करंट दोन्ही काय जात असतील सेम जात असतील तर मला त्याला साइन काय घ्यायचं आहे निगेटिव्ह घ्यायचं आहे. अपोजिट जात असेल तर ऑब्व्हियसली काय येणार आहे प्लस साइन येणार आहे.
त्यामुळे दोन्ही लक्षात ठेवायची काही गरज नाही, एकही लक्षात ठेवलं तरी चालेल. फक्त तुम्ही जे सेम डायरेक्शनचं लक्षात ठेवा की जर लूप आणि करंट दोन्ही पण सेम डायरेक्शनला जाते तर त्याला साईन निगेटिव्ह. सेकंड कुणाच्या बाबतीत घेणार आहे आपण, ईएमएफच्या बाबतीत घेणार आहे. ईएमएफ हे कुणाच्या अक्रॉस असतं, सेलच्या अक्रॉस असतं, ठीक आहे. आणि पोटेन्शियल डिफरन्स कुणाच्या अक्रॉस आहे, रेझिस्टन्सच्या अक्रॉस. ईएमएफच्या बाबतीत आपण काय कन्सिडर करणार आहे, बॅटरीचे टर्मिनल्स. काय कन्सिडर करणार आहे, बॅटरीचे टर्मिनल्स. इथं पण दिलेलं आहे, इथे काय सांगितलेलं आहे, द ईएमएफ ऑफ एन इलेक्ट्रिक सोर्स. काय, ईएमएफ ऑफ एन इलेक्ट्रिक सोर्स इज पॉझिटिव्ह. काय असणार आहे, पॉझिटिव्ह. कधी, while tracing the loop within the source from negative terminal of the source to the positive terminal. जर आपण कुठून कुठे जात असेल, बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल पासून पॉझिटिव्ह टर्मिनलला जात असेल तर त्या ठिकाणचा ईएमएफ काय असणार, पॉझिटिव्ह असणार. म्हणजे पहिली गोष्ट, बॅटरीच्या कुठल्या टर्मिनल पासून चालू आहे, फ्रॉम द निगेटिव्ह टर्मिनल टू द पॉझिटिव्ह टर्मिनल, ठीक आहे. लूपचे डायरेक्शन काय घेऊया, तर लूप आहे, लूपचं ट्रेसिंग अशा पद्धतीनं आहे. कुठल्या टर्मिनल पासून, निगेटिव्ह टर्मिनल पासून ते पॉझिटिव्ह टर्मिनल. तर त्या ठिकाणचा ईएमएफ याची साइन आपण काय घेणार, प्लस. नेक्स्ट उलट, जर बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून निगेटिव्ह टर्मिनलला जातो, लूपची डायरेक्शन सेम तसंच फॉरवर्ड, फक्त बॅटरीच्या टर्मिनल्स वेगवेगळे. कुठून चाललंय, पॉझिटिव्ह टर्मिनल पासून ते निगेटिव्ह टर्मिनलला, त्याला साइन आपण काय घेणार, मायनस, निगेटिव्ह, ठीक आहे. हे दोन्ही साइन कन्व्हेन्शन्स, पोटेन्शियल डिफरन्सेस किंवा ईएमएफ याच्या बाबतीत जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण हेच आपल्याला काय करायचं, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी वापरायचे आहेत. आणि हमखास ह्याच्यावर प्रॉब्लेम्स पडतात, ठीक आहे. तर पण त्यांनी दाखवलेलं आहे ह्या डायग्राममध्ये, पण ही डायग्राम नंतर आपण बघू, कारण ह्याचं काय आता लगेच मला ह्याच्यामध्ये समजणार नाही, ठीक आहे. आता हे झालं काय, लास्ट 2 लेक्चरला झालेला पार्ट, ठीक आहे. तर चला आता बघूया आपण हे जे 2 लॉज आपण शिकलो, किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, हे दोन्ही अप्लाय कशा पद्धतीने करायचे, कारण हेच इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. ॲप्लिकेशन ऑफ बोथ लॉज, केसीएल अँड केव्हीएल. आता आपण एक्झाम्पलच घेऊया की जर एक्झाम्पलवरती आपल्याला कळेल की आपण स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. एक साधं सिंपल एक्झाम्पल घेऊया, ठीक आहे. अशा पद्धतीने मी काय कन्सिडर करतो, इथे एक बॅटरी सोर्स आहे, इथे एक रेजिस्टर आहे, इथे एक दुसरा रेजिस्टर आहे, आणि अशा पद्धतीने हे सिंपल सर्किट घेतो आपण, ठीक आहे. बॅटरीचं व्होल्टेज आहे समजा 10 व्होल्ट, इथं मी जो रेजिस्टर जोडला आहे तो 5 ओहमचा आहे, इथं रेजिस्टर जोडला तो 7 ओहमचा आहे, ठीक आहे. तर आता आपण बघूया की किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आपण कशा पद्धतीने अप्लाय करू शकतो. आता हे पहिलं सर्किट साधं काय घेतलेलं आहे की ह्याचा आन्सर आपण डायरेक्टली पण काढू शकतो. आपल्याला काय करायचं आहे, व्हेरीफाय करायचं आहे की मी जर नॉर्मली आन्सर काढलं आणि तेच जर आन्सर मी केसीएल किंवा केव्हीएल वापरून काढू शकतोय का नाही, हे फक्त आपण काय करणार आहोत, सगळ्यात पहिल्यांदा व्हेरीफाय करू, ठीक आहे. तर डायरेक्टली काढण्यासाठी मी ह्याच्यामध्ये कुठला लॉ वापरणार, ओहम्स लॉ वापरणार. ओहम्स लॉ आपल्याला काय सांगतो की व्होल्टेज इज इक्वल टू आय इंटू आर. इथे रेजिस्टर जर बघितले तर हे 2 रेजिस्टर कसे कनेक्ट केलेले आहेत, सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत. त्यामुळे मी डायरेक्टली काय करतो, त्यांचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स V इज इक्वल टू आय इंटू ब्रॅकेट R1 प्लस R2, ठीक आहे. दोघांची बेरीज होणार. मला करंटची व्हॅल्यू काढायची आहे, करंट इज इक्वल टू काय होणार, V अपॉन R1 प्लस R2. व्होल्टेज किती आहे, 10 आहे, R1 5, R2 7, 10 डिवायडेड बाय 12. अंदाजे जर बघितलं ह्याचा आन्सर किती येईल आता, 0 पॉइंट, ठीक आहे. 0.8 समथिंग, ठीक आहे, एम्पियर. ही काय आली, करंटची व्हॅल्यू आली. आता हीच व्हॅल्यू आपण केसीएल किंवा केव्हीएल वापरून काढता येते काय, ते फक्त आपण चेक करू. सगळ्यात पहिल्यांदा पहिली जी स्टेप आपण कन्सिडर करणार आहे ते म्हणजे काय करणार आहे की ह्या सर्किटमध्ये करंट ड्रॉ करणार आहे आणि तो करंट डिस्ट्रीब्यूट करणार आहे. साधं सिंपल सर्किट आहे, त्यामुळं बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून जो करंट निघणार आहे तो ह्या रेजिस्टन्स मधून जाणार आहे, ह्या रेजिस्टन्स मधून जाणार आहे, ह्या रेजिस्टन्स मधून परत रिटर्न बॅटरीच्या टर्मिनल. तो करंट कुठे इथं ब्रांचेस नाही आहे त्यामुळे तो डिवाइड होणार नाही. जर त्या ठिकाणी वेगवेगळे ब्रांचेस असतील तर आपल्याला तो करंट केसीएल वापरून त्या ठिकाणी काय करावं लागेल, डिस्ट्रीब्यूट करावं लागेल.
म्हणजे सांगायचं झालं जर अशा पद्धतीने आपण सर्किट घेतलं आणि इथनं एक करंट येतोय आहे, तर ते ह्या जंक्शनला आल्यानंतर तो करंट 4 ठिकाणी जाणार, 3 ठिकाणी जाणार. एक इकडे पहिला जाणार I1, दुसरा इकडे जाणार I2, तिसरा इकडे जाणार I3. तसं बघायला गेलं तर इथं कुठे जंक्शन नाही आहे, त्यामुळे तो करंट त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होणार नाही. ठीक आहे. त्यामुळे पहिली स्टेप याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, तो म्हणजे काय करायचं आपल्याला करंट डिस्ट्रीब्यूट करायचं आहे बाय युजिंग KCL. ठीक आहे. फर्स्ट स्टेप डिस्ट्रीब्यूशन ऑफ करंट युजिंग KCL, किरचॉफ्स करंट लॉ यूज करून आपण त्या ठिकाणी काय करणार आहे, करंटचं डिस्ट्रीब्युशन करणार आहे. ठीक आहे. नंबर 2, करंटचं डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर आपण त्या सर्किटमध्ये एक लूप कन्सिडर करणार आहे. ठीक आहे. दुसरी स्टेप काय आहे, सिलेक्टिंग ऑफ लूप. आता लूप सिलेक्ट करत असताना तुम्ही कसाही लूप कन्सिडर केला तरी त्याला काय फरक पडत नाही. म्हणजे ठराविक डायरेक्शनलाच लूप घ्यायला पाहिजे असं काही नाही की क्लॉकवाईज डायरेक्शनलाच घ्यायला पाहिजे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनलाच घ्यायला पाहिजे, असं काही गरजेचं नाहीये. तुम्ही कशाही पद्धतीने त्या ठिकाणी लूप काय करू शकता, कन्सिडर करू शकता. आता इथं मी जो लूप घेणार आहे तो इथून स्टार्ट करतो. समजा इथं देतो मी पॉईंट A, इथं देतो पॉईंट B, पॉईंट C आणि पॉईंट D. मी कुठल्या घेतो, डायरेक्शन घेतोय, समजा क्लॉकवाईज डायरेक्शन घेतोय की समजा कुठून चालू होते, पॉईंट A पासून चालू होतोय, B C D करत परत कुठे येणार आहे, A पर्यंत. हा समजा मी काय कन्सिडर केला, क्लोज लूप कन्सिडर केला. त्यामुळे सेकंड स्टेप काय झाली आपली, सिलेक्टिंग ऑफ लूप. लूप सिलेक्ट झाल्यानंतर तिसरी जी स्टेप आहे, तिसरी जी स्टेप आपण काय करणार आहे, अप्लाय KVL टू अक्रॉस रेजिस्टन्सेस अँड EMF. काय करणार आहे, तिसरी स्टेप अप्लाय करणार आहे काय, किरचॉफ्स व्होल्टेज लॉ. कुणाच्या अक्रॉस, रेजिस्टन्सच्या अक्रॉस आणि EMF च्या अक्रॉस. आता इथं मी साईडला ते दिलेलंच आहे, जे साइन कन्व्हेन्शन आपण मगाशी बघितले ते साइन कन्व्हेन्शन इथं दिलेले आहे. हे साइन कन्व्हेन्शन आपण काय करणार आहे, ह्या लूपसाठी वापरणार आहे. तर मी कुठला लूप कन्सिडर केला आहे, पहिला लूप कुठला कन्सिडर करतो, A B C D A. आता इथे एकच लूप आहे, दोन दोन लूप नाही, साधे सिंपल सर्किट आहे. ठीक आहे. A पासून स्टार्ट करतो, A B C D आणि A. जिथनं चालू झालं तिथनंच परत येतो. आणि काय अप्लाय करणार आहे त्या ठिकाणी, KVL अप्लाय करणार, अप्लाइंग KVL. तर आता बघा साइन कन्व्हेन्शन आपल्याला दोन आहे. ठीक आहे. एक पोटेन्शियल डिफरन्स साठी आणि एक EMF साठी. आता कुठनं चालू करायचं आहे, पॉईंट A पासून चालू करायचं आहे. पॉईंट A पासून हा काय होते, करंट त्या डायरेक्शनला चाललेला आहे. ठीक आहे. लूपची डायरेक्शन कशी आहे, क्लॉकवाईज आहे. म्हणजे करंटची डायरेक्शन आणि लूपची डायरेक्शन दोन्ही काय आहेत, सेम. इथं बघा पोटेन्शियल डिफरन्स साठी काय होणार आहे, लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन दोघांची सेम असेल तर तिथला पोटेन्शियल डिफरन्स आपण काय घेणार, निगेटिव्ह घेणार. मग आता हा जो रेजिस्टन्स आहे, ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस असणारा पोटेन्शियल डिफरन्स आपण काय घेणार, निगेटिव्ह. मग आता बघा हा करंट आहे R, तिथला रेजिस्टन्स किती आहे, 5 आहे, 5R. तर साइन काय घेणार, मायनस. ठीक आहे. नेक्स्ट आता कुठं आलो, ह्या ब्रांच मध्ये आलो, BC. BC ला पण काय होते, करंट ह्या डायरेक्शनला, लूप पण त्याच डायरेक्शनला आहे. बरोबर. इथनं स्टार्ट झाला, पॉईंट A पासून स्टार्ट झाला, B ला गेला, B पासून C ला. लूपची डायरेक्शन, करंटची डायरेक्शन दोन्ही सेम आहे. त्यामुळे परत हेच साइन कन्व्हेन्शन, त्या ठिकाणचा पोटेन्शियल डिफरन्स मायनस काय घेणार आपण, 7I. करंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ करंट. ठीक आहे. -5I मायनस 7I. आता इथं काय आहे, काय ब्रांच मध्ये काही नाही आहे, त्यामुळे इथं आपण काय अप्लाय करणार नाही. आता डायरेक्टली कुठं आलो आपण, इथं बॅटरी. ठीक आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह. आता EMF साठी साइन कन्व्हेन्शन काय आहे, लूपची ट्रेसिंगची डायरेक्शन जर बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल पासून पॉझिटिव्ह टर्मिनलला जाते तर आपण त्या ठिकाणी साइन काय घेणार, प्लस घेणार. आणि प्लस पासून मायनस पर्यंत जात असेल तर साइन काय घेणार, मायनस. इथं काय होत आहे, इथं जो लूपचा ट्रेसिंगची डायरेक्शन आहे ती कुठून कुठं चाललेली आहे, बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल पासून
पॉझिटिव्ह टर्मिनलला जायचं आहे. मग बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल पासून पॉझिटिव्ह टर्मिनलला जाते तर त्याची साईन काय येणार आहे प्लस येणार आहे. याची व्हॅल्यू किती आहे 10 आहे. मी इथं काय करणार प्लस 10 इज इक्वल टू काय आलं 0. बरोबर आपल्याला व्होल्टेज लॉ ते सांगतो ना समेशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस. ठीक आहे द समेशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस प्लस द समेशन ऑफ ईएमएफ इज इक्वल टू काय येणार 0. हे झालं आपलं इक्वेशन. आता आपण काय करूया हे इक्वेशन सॉल्व्ह करूया. आता त्यानंतर आपण करंट व्हॅल्यू काढूया. -5i -7 आहे किती झालं -12i + 10 इज इक्वल टू काय झालं 0 आलं. -12i इज इक्वल -12i + 10 इज इक्वल टू 0. -12i इज इक्वल टू काय येणार -10 म्हणजे 12i इज इक्वल टू 10. I इज इक्वल टू 10 डिवाइडेड बाय 12 इज इक्वल टू 0.8 एम्पियर. बघा आता साधं सिंपल सर्किट. ठीक आहे बेसिक सर्किट पासून आपण चालू केले की ज्याच्यामध्ये आपण एकच लूप कन्सिडर केलेला आहे. आणि जर आपण बघितलं तर ओहम्स लॉ नुसार आलेलं आन्सर 0.8 आणि व्होल्टेज लॉ वापरून पण आलेला आन्सर काय आहे 0.8. म्हणजेच आपण जो लॉ शिकलेला आहे तो लॉ आपण काय केला या ठिकाणी व्हेरीफाय केला की अशा पद्धतीने आपण व्होल्टेज लॉ वापरून काय करू शकतो त्या ठिकाणी आन्सर फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे हे झालं सिंगल लूप साठी. आपण आता काय करूया थोडंसं दुसरं एक्झाम्पल घेऊया की ज्याच्यामध्ये लूपची संख्या जास्त आहे. ठीक आहे बघा आता परत इथं काय करूया एक बॅटरी कन्सिडर केली. त्याचं व्होल्टेज देतो समजा 10 व्होल्ट. इकडे एक रेजिस्टर आहे. इथे एक रेजिस्टर कन्सिडर करतो. ह्याची रेजिस्टर ह्याची व्हॅल्यू घेतली आपण 10 व्होल्ट. ह्याची समजा काय घेऊया 2 ओहम 3 ओहम 4 ओहम आणि 5 ओहम. अशा पद्धतीने आपण काय घेतलंय सर्किट घेतलं. आणि ह्या सर्किटला आपण आता काय करतो मी नाव देतो A B C D E आणि F. आता ह्या सर्किटमध्ये जर बघितलं मग अशी कसं होतं सिंपल साधं सर्किट होतं की ज्याच्यामध्ये एकच लूप होता. आता इथं आपल्याला काय करायचं आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ किंवा किर्चॉफ्स करंट लॉ यूज करायचा आहे. तर पहिली स्टेप आपली काय आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ करंट युजिंग KCL. ठीक आहे आता आपण काय करूया याच्यामध्ये करंटचं डिस्ट्रीब्युशन करूया बाय अप्लाइंग KCL. तो कुठून कुठं जाणार आहे तर बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून निगेटिव्ह टर्मिनलला. या बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल हे निगेटिव्ह टर्मिनल म्हणजे इथनं करंट निघाला. ठीक आहे ह्या रेजिस्टन्स म्हणून जाणार. इथं पण तो किती करंट असणार I असणार. पण आता इथं बघा पॉईंट B ला आल्यानंतर इथं काय आहे जंक्शन आहे की तिथं 3 रस्ते एकत्र आलेले आहेत. 3 रस्ते एकत्र आले की आपण या ठिकाणी काय करणार आहे त्या करंटला डिस्ट्रीब्यूट करणार आहे. म्हणजे इकडे जो करंट गेला त्याला नाव देतो मी I1 आणि इकडे जो करंट गेला त्याला नाव देतो I2. हे दुसऱ्या पद्धतीने पण मी कन्सिडर करू शकतो. कारण का इथं आपण काय बघणार आहे टोटल करंट I इज इक्वल टू काय असणार आहे I1 प्लस I2 असणार. मग I1 च्या जागी मी काय वापरू शकतो I मायनस I2 पण वापरू शकतो आणि I2 च्या जागी I मायनस I1 पण वापरू शकतो. ठीक आहे म्हणजे जर करंट डिस्ट्रीब्यूट करायचं असेल तर इथे मी काय लिहू शकतो इकडे समजा I1 गेला तर इकडे काय लिहू शकतो I मायनस I1 लिहू शकतो. आणि जर मी इकडे I1 म्हटलं तर इकडे पण काय लिहिणार मी I मायनस I1 लिहिणार. ठीक आहे पण आता मी काय कन्सिडर केलेलं इथं की इकडे I2 गेला इकडे काय गेला I1 गेला. आता बघा हा I2 तसंच पुढे जाईल. ठीक आहे इकडे काय नाही ह्या ब्रांच मधून तो तसंच I2 पुढे आला. इकडे पण कुठला येणार I2 येणार. इथं कुठला येणार I2 येणार. आणि इकडनं आलेलं कुठलं आहे I1. आणि हे आलेले दोन करंट परत इथं काय झाले एकत्र झाले. इकडून आलेला I1 इकडून आलेला I2 आणि हे दोन्ही एकत्र होऊन परत काय झाला त्याचा I झाला आणि बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला कुठला आला I. बघा आठवून बघा मगाशी मी एक वाक्य वापरलं होतं की जेवढा करंट सर्किटमध्ये एंटर करतो तेवढाच करंट सर्किटमधून बाहेर पडतो जंक्शनमधून. ठीक आहे मग जंक्शनमध्ये एंटर केलेला करंट किती R. परत जंक्शनमधून रिटर्न आलेलं करंट किती आला R. म्हणजे KCL आपल्या इथं बरोबर आहे. ठीक आहे आता नेक्स्ट जो आपल्याला स्टेप आहे ती काय आहे सिलेक्टिंग ऑफ लूप. आता इथं किती आहेत तसं बघायला गेलं तर 3 लूप आहेत. कुठले कुठले आहेत बघा
हा पहिला लूप, ठीक आहे. आम्ही पण हा सुद्धा कसा कन्सिडर करतो, क्लॉकवाईज. A B E F A. दुसरा लूप पण मी अँटी क्लॉकवाईज कन्सिडर केला तर BCDE हा सुद्धा काय झाला, दुसरा लूप झाला. आणि तिसरा मोठा लूप पण मी घेऊ शकतो, कुठला, ABCDEFA. अशा पद्धतीने मी तिन्ही लूप कन्सिडर करू शकतो, ठीक आहे. मग अशी एकच लूप तयार होत होता म्हणून त्या ठिकाणी एकच लूप घेतला, त्या ठिकाणी किती लूप तयार होऊ शकतात, 3 लूप तयार होऊ शकतात. आणि मला ते तिन्ही लूप आपण काय करायचं आहे, करंट त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. तर आता बघा, KVL अप्लाय करायचं आहे, पण आता मगाशी एकच लूप होता त्यामुळे आपण डायरेक्टली अप्लाय केला. आता इथे 3 लूप आहेत, तर अजून एक स्टेप याच्यामध्ये वाढते, चौथी. ती म्हणजे काय, की प्रत्येक लूपला आपण काय करणार, KVL अप्लाय करणार आणि त्यांचे इक्वेशन्स फाइंड आउट करणार. फाइंड इक्वेशन फॉर ईच लूप, फाइंड इक्वेशन फॉर ईच लूप. आणि पाचवी स्टेप, सॉल्व द इक्वेशन्स, सॉल्व द इक्वेशन फॉर द गिवन क्वांटिटी. म्हणजे मला जर करंट काढायला सांगितलं असेल तर करंट साठी मी ते इक्वेशन सॉल्व करणार, EMF काढायला सांगितलं तर EMF साठी मी ते इक्वेशन काय करणार, सॉल्व करणार. ह्या 2 स्टेप ऍड होतात कधी ज्यावेळी नंबर ऑफ लूपची संख्या वाढायची. सिंगल लूप असेल तर त्या ठिकाणी आपण 3 अप्लाय करतो स्टेप. म्हणजे पहिल्यांदा करंट डिस्ट्रीब्यूट करतो, लूप सिलेक्ट करतो, KVL अप्लाय करतो आणि त्यानंतर आपल्याला डायरेक्टली आन्सर मिळतो. जर लूपची संख्या वाढली तर हे 2 स्टेप अजून वाढतात, की प्रत्येक लूपसाठी आपण इक्वेशन फाइंड आउट करतो आणि ते इक्वेशन त्या क्वांटिटीसाठी आपण काय करतो, सॉल्व. ह्या 5 स्टेप लक्षात ठेवा एखादे इक्वेशन ह्या ठिकाणी सॉल्व करण्यासाठी. तर आता आपण बघूया की ह्या ठिकाणी आपण करंट कशा पद्धतीनं फाइंड आउट करतो. मी सगळ्यात पहिल्यांदा जर पहिला लूप काय कन्सिडर केला, इन अ लूप कुठला घेऊया, ABEFA घेतला. आता मी तिन्ही दाखवतोय, तिन्ही लूपसाठी इक्वेशन दाखवतोय. असं काही कंपल्शन नाहीये की तिन्ही लूपचं इक्वेशन काढायला पाहिजे. जर समजा आपल्याला 2 लूपचं इक्वेशन काढून पण सॉल्व करता येत असेल तर आपण दोन्ही काढू शकतो, तिन्ही लूपचं काढू शकतो, किंवा एक सिंगल लूप मध्ये तर येणार नाही ह्यामध्ये आन्सर. त्यामुळे एकतर आपल्याला 2 लूप किंवा 3 लूपचं इक्वेशन फाइंड आउट करावं लागणार. इन ABEFA हा पहिला लूप घेतला. ह्या लूप मध्ये जर मी काय करतोय, KVL अप्लाय करतोय, तर लूप कसं कन्सिडर केलेला आहे, क्लॉकवाईज. कुठून चालू झालेला आहे, A पासून चालू झाला आहे, A पर्यंत एंड झालेला आहे. सुरुवात कुठून करूया तर ह्या रेजिस्टन्स पासून करणार, पहिल्या रेजिस्टन्स पासून. मग पहिल्या रेजिस्टन्सला काय होतंय, लूपची डायरेक्शन, करंटची डायरेक्शन दोघांची काय आहे, सेम आहे. तर ह्या ठिकाणी जो पोटेन्शियल डिफरन्स आहे ना, तो काय येणार आहे, I × 2 येणार. म्हणजेच 2I, तर साइन काय येणार, मायनस. या साइन कन्व्हेन्शननुसार लूपची डायरेक्शन करंटची डायरेक्शन सेम असेल तर त्याचे साइन जी येणार काय येणार, निगेटिव्ह. नेक्स्ट आपला लूप कुठे येतो, BE या ब्रांच मध्ये येतोय. आता BE या ब्रांच मध्ये करंट वेगळा आहे, I1 करंट आहे. त्यामुळे इथे इक्वेशन काय येणार आहे, इथं पण तेच आहे, लूपच्या डायरेक्शनला त्याच डायरेक्शनला करंट आहे, तर काय येणार आहे, -3I1. काय येणार, -3I1. नीट बघा, लूपची डायरेक्शन करंटची डायरेक्शन दोन्ही सेम आहे, तर त्या ठिकाणी साइन काय येणार, निगेटिव्ह. आता ह्या ब्रांच मध्ये काहीच नाहीये, डायरेक्टली आपण कुठे येणार, सेल कडे येणार. तर सेल कडे काय होतंय, I करंट आहे, तो कुठून जातोय, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. साइन काय येणार, +10 इज इक्वल टू काय आलं, 0. याला काय तुम्ही इक्वेशन नंबर 1. हे कुठल्या लूपसाठी झालं, ह्या लूपसाठी झालं, ठीक आहे. तसं मी ह्या लूपसाठी काढणार आणि मोठ्या लूपसाठी पण काढणार. आता ते काय काय ते बघा, तुम्हीच लक्ष देऊन बघा. कुठला लूप घेऊया, BCDEB, BCDEB. ह्या लूप मध्ये काय होतंय, करंट जो आहे सुरुवातीपासून पहिल्या ब्रांच मध्ये B to C आपण जाणार. B to C करंटची डायरेक्शन सेम आहे, सॉरी करंटची डायरेक्शन आणि लूपची डायरेक्शन दोन्ही काय आहेत, सेम आहेत. ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस काढायला लागते, ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस काय येणार आहे, रेजिस्टन्स 4, करंट I2, साइन त्याला -4I2, बिकॉज द डायरेक्शन ऑफ लूप अँड द डायरेक्शन ऑफ करंट इज सेम. ह्या ब्रांच मध्ये काय नाहीये, CD मध्ये D पासून E पर्यंत येणार. D पासून E पर्यंत काय होतंय, लूपची डायरेक्शन करंटची डायरेक्शन दोन्ही सेम, त्याला साइन -5I2. ठीक आहे, कारण इथं पण करंट कुठला आहे, I2 चा आहे.
आता इकडं EB या ब्रांचमध्ये लास्ट ब्रांच, फक्त आता इथं काय होते बघा, लूप वरच्या डायरेक्शनला, करंट खालच्या डायरेक्शन, म्हणजे इथे काय होते, दोघांची डायरेक्शन चेंज झाली. ठीक आहे, लूप ह्या डायरेक्शनला निघाला, कन्व्हेन्शनल करंट ह्या डायरेक्शनला निघाला. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, दुसरं त्याच्यामधलं मायनस, दोन्ही अपोजिट आहेत तर त्याला साइन काय येणार, प्लस येणार. मग इथं काय घेणार आहे, प्लस 3i1 घेणार, इज इक्वल टू काय येणार, 0 आहे, कारण इथं सेल जोडलेला नाही. ठीक आहे, इक्वेशन नंबर काय आहे, 2. आता मला कोणाची व्हॅल्यू काढायची, आय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. हे दोन्ही इक्वेशन वापरून पण मी आय ची व्हॅल्यू काढू शकतो. फक्त मला काय करावं लागेल, इथं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये i1 + i2 इज इक्वल टू काय करावं लागेल, आय घ्यावं लागेल. पण ते करायची गरज नाही, किंवा आता हे अजून पण इक्वेशन हे होते खरं, हे दोन्ही i2 आहे, -4 - 5 -9i2 + 3i1 इज इक्वल टू काय येणार, 0. इक्वेशन नंबर काय आहे, 2. आता हे दोन्ही इक्वेशन वापरून पण मी आन्सर काढू शकतो. फक्त मला काय करावं लागेल, टोटल करंट I इज इक्वल टू काय आहे, i1 + i2 आहे. मग एक तर i1 इज इक्वल टू I - i2 घ्यावं लागेल, और i2 इज इक्वल टू I - i1 घ्यावं. ह्या इक्वेशन मध्ये ऑलरेडी I आहे, प्लस काय आहे, i1 आहे. म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये मला काय करावं लागेल, i2 ची व्हॅल्यू पुट करावी लागेल. कुणाची व्हॅल्यू पुट करावी लागेल, i2 ची, आणि ती पण काय पुट करावं लागेल, I - i1. मग आता इथं बघूया, हे जे इक्वेशन नंबर 2 आहे ते परत येतो मी, -9i2 + 3i1 इज इक्वल टू काय आहे, 0 आहे. i2 च्या जागी काय पुट करतो मी, I - i1 -9 इंटू ब्रॅकेट काय येणार आहे, I - i1 + 3i1 इज इक्वल टू 0. आतमध्ये मल्टिप्लाय करा, -9i प्लस 9i1 + 3i1 इज इक्वल टू काय आलं, 0 आलं. -9i + 9 + 3 12i1 इज इक्वल टू काय आलं, 0. याला इक्वेशन नंबर मी काय देतो, 3. दोन्ही इक्वेशन कंपेअर करा, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 3. ठीक आहे, दोन्ही मध्ये जर आपण बघितलं तर इथं पण I आणि i1 आहे, इथं पण काय आहे, I आणि i1 आहे. हे इक्वेशन आपण काय करू शकतो, सॉल्व करू शकतो. मग आता ते इक्वेशन आपण काय करूया, सॉल्व करूया. -2i - 3i1 इज इक्वल टू काय घेतो मी, -10 घेतो. इक्वेशन नंबर काय आहे, 1. आणि इक्वेशन नंबर 3 काय आहे, 9i + 12i1 इज इक्वल टू काय आहे, 0. हे इक्वेशन 3. मला जर आता हे इक्वेशन सॉल्व करायचं असेल तर मला काय करावं लागेल, याच्यामधला i1 कॅन्सल करावं लागेल. खाली किती आहे, 12i1 आहे, इथे किती आहे, 3i1 आहे. म्हणजे ह्या इक्वेशनला जर मी 4 ने मल्टिप्लाय केलं तर इथे किती होईल, 12i1 होईल. हे मायनस आहे, हे प्लस आहे, म्हणजे ह्या दोघांची जर मी ॲडिशन केली तर हे दोन्ही काय होतील, कॅन्सल. ठीक आहे, तर मी ह्या इक्वेशनला काय करतो, 4 ने मल्टिप्लाय करतो, तर इक्वेशन काय तयार होईल, -8i - 12i1 इज इक्वल टू -40. ठीक आहे, 4 ने मल्टिप्लाय केले ह्या इक्वेशनला. नेक्स्ट इक्वेशन आपलं काय आहे, -9i + 12i1 इज इक्वल टू 0 आहे. ह्या दोघांची मी काय करतो, ॲडिशन. दोघांची ॲडिशन जर केली तर हे मायनस हे प्लस कॅन्सल झालं, 8 + 9 झालं. काही मायनस किती येणार, 9 आणि 8 17i आलं. 17i इज इक्वल टू काय येणार आहे, -40 येणार. मायनस मायनस आणि कॅन्सल होते, त्यामुळे i इज इक्वल टू काय आलं, 14/70. ही काय झाली, त्याच्यामधून फ्लो होणाऱ्या करंटची व्हॅल्यू. समजलं, बघा नीट. त्या ठिकाणी आपण काय केलं आहे, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय केला आहे आणि त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी फ्लो होणारा करंट फाइंड आउट केला. हे झालं 2 लूपसाठी. समजलं का बघा सगळ्यांनी, एकदा नीट बघून घ्या. काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नंतर कमेंट पण करू शकता. चला तर आपण बघूया आपला तिसरा प्रॉब्लेम. त्यापर्यंत जे आपण 2 प्रॉब्लेम बघितले ज्यामध्ये आपण एकच सेल कनेक्ट केला होता, त्यामुळे आपल्याला करंट डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी त्या ठिकाणी खूप सोपं झालं. तर आता आपण काय बघूया की ह्या ठिकाणी हे जो प्रॉब्लेम घेतलेला आहे, ह्या प्रॉब्लेममध्ये आपण 2 सेल कनेक्ट केले आणि 2 लूप्स घेतला. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम
केव्हीएल वापरून कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आता आपण बघूया. तर आपल्याला प्रॉब्लेम काय दिलेला आहे, इन द फॉलोइंग सर्किट E1 is equal to 4 volt, R1 is equal to 2 ohm, E2 is equal to 6 volt, R2 is equal to 2 ohm and R3 is equal to 4 ohm. Find I1. काय फाइंड आउट करायचं आपल्याला, I1 फाइंड आउट करायचं. आता सर्किट मध्ये जर बघितलं E1 into R1 R2 आणि R3, इकडे जो फ्लो होतोय तो I1 आहे, इकडे जो फ्लो होतोय तो I2. आणि आपल्याला चार ऑप्शन्स दिलेले आहेत. आपल्याला ह्या चारही ऑप्शनपैकी करेक्ट ऑप्शन कुठला आहे ते फाइंड आउट करायचं. तर आता इथं बघा की हा जो प्रॉब्लेम आहे आपण हा दोन पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. एक म्हणजे काय की दोन्ही सेलमधून दोन वेगवेगळे करंट ड्रॉ करून आपण हे सॉल्व्ह करू शकतो. आणि दुसरं म्हणजे एकाच सेलमधून आपण करंट ड्रॉ करून हे इक्वेशन किंवा हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा मी सांगतो की हे दोन सेलमधून कशा पद्धतीने आपण करंट डिस्ट्रीब्यूट करतो. स्टेप बाय स्टेप जर बघायचं झालं तर पहिली स्टेप आपली काय आहे, करंट आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं. तर आज स्टेप पहिला E1 घेतला तर इथं पॉझिटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह, म्हणजे करंट जो आहे तो पॉझिटिव्ह टर्मिनल पासून पुढे जाणार निगेटिव्ह टर्मिनलला जाणार. म्हणजे हा जो I1 करंट आहे तो R1 मधून जाऊन परत R2 मधून परत कुठे येणार आहे, निगेटिव्ह टर्मिनल. I1 ची डायरेक्शन ही इकडं, त्या सेलसाठी हा प्लस हे निगेटिव्ह, इकडून करंट I2 ड्रॉ होणार, तो ह्या रेजिस्टन्स मधनं जाणार परत R3 मधनं येऊन परत निगेटिव्ह टर्मिनल. आता फक्त प्रॉब्लेम एकच येतो की ह्या ब्रांचमध्ये काय होतं. आता ह्या ब्रांचमध्ये जर बघितलं तर आपण लूप कशा पद्धतीने कन्सिडर करतोय त्याच्यावरती त्या करंटचं डिफरन्सिएशन डिपेंडेंट आहे. फक्त काय होतं की ह्याच्यामध्ये कन्फ्युजन खूप जास्त आहे, त्यामुळे आपण हे दुसऱ्या पद्धतीनं सॉल्व्ह करणार आहे. इथं पण मी सांगेन तुम्हाला नेमकं काय करायचं ते नंतर सांगेन. फक्त आता आपण हे बघूया की जर मी ही पद्धत न वापरता ही वापरली तर माझं इक्वेशन इझी होतं आणि मला सॉल्व्ह करायला पण सोपं जातं. तर आता इथे मी काय करणार आहे की हे जे दोन सेल्स आहेत त्या दोन्ही सेलमधनं करंट काढण्याऐवजी मी कुठल्या तरी एका सेलमधनं काढणार. फक्त तो सेल मी चूज करताना मोठा सेल चूज करणार. म्हणजे E1 ची व्हॅल्यू 4 आहे आणि E2 ची व्हॅल्यू 6 आहे, तर मी 6 व्होल्ट मधून काय करतो, करंट ड्रॉ करतो. आता तो कशा पद्धतीने करणार आहे की E1 च्या पॉझिटिव्ह टर्मिनलमध्ये जो करंट निघणार आहे त्याला मी कन्सिडर करतो I. तो या ब्रांचमध्ये आहे तसं जाणार, फक्त इथं आला की ह्या जंक्शनमध्ये दोन डायरेक्शन आहेत, एक R2 मधून आणि दुसरा E1 च्या डायरेक्शन. R2 मधून जो जातोय त्याला मी नाव देतो I1 आणि इकडे जो जातोय त्याला I2. तुम्ही नाव काही देऊ शकता. आता इथं मला I1 फाइंड आउट करायचं आहे, तो ह्या ब्रांच मधला काढायचा आहे, म्हणून मी समजा इथं नाव काय दिलं I1 नाव दिलं आणि इथं नाव काय दिलं मी याला I2. I1 हा करंट E1 मधून जाणार, R1 मधून जाणार ह्याच डायरेक्शन. तो इकडून तसाच येणार I1 आणि हा R2 मधून आलेला I2 इथं आल्यानंतर ते दोन्ही एकत्र होणार आणि परत करंट काय तयार होणार, I तयार होणार आणि तो निगेटिव्ह टर्मिनलला जाणार. म्हणजे मी जेवढा करंट ड्रॉ केला होता E2 मधून तेवढाच करंट त्याला मी परत काय केला, रिटर्न केला. म्हणजे या ठिकाणी जर करंट एंट्रिंग टू द सर्किट इज इक्वल टू द करंट लिव्हिंग टू द सर्किट. म्हणजे हा काय झाला, केसीला आपण या ठिकाणी अप्लाय केला आणि करंट डिस्ट्रीब्यूट केला. हे झालं आपली स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 3 मध्ये काय करायचं, लूप कन्सिडर करायचं आहे. तर लूप कन्सिडर करण्यासाठी मी इथं नाव देतो A B C D E आणि F. हे काय केलं मी त्याचं नामकरण. आता काय करायचं, मला लूप कन्सिडर करायचं. मी पहिला लूप घेतो A B C F A आणि हा कुठल्या डायरेक्शनला घेतो, क्लॉकवाईज डायरेक्शन. डझंट मॅटर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज तुम्ही काही घेऊ शकता. A B C F A कुठला लूप घेतला, इन द लूप A B C F A. आता या लूपमध्ये आपण काय करणार, KVL अप्लाय करणार. म्हणजे ते साइन कन्व्हेन्शन्स आले. सुरुवात बघा आपण कुठून केलेली आहे, A पासून केलेली आहे. A पासून सगळ्यात पहिल्यांदा काय येतंय, सेल येतोय E1. मग सेलमध्ये जो करंट जाणार आहे तो कुठून कुठे निघालेला आहे, बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल पासून पॉझिटिव्ह टर्मिनलला. बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल पासून पॉझिटिव्ह टर्मिनलला, तर त्याची साइन काय घेणार आपण, प्लस घेणार. मग इथं मी काय लिहितो पहिल्यांदा प्लस E1. आता हे लिहिलं काय नाही लिहिलं काय सेमच, प्लस E1. नेक्स्ट आहे तो काय घेणार आपण, रेजिस्टन्सच्या अक्रॉस. रेजिस्टन्सच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स करताना वरचं साइन कन्व्हेन्शन, करंटची डायरेक्शन आणि लूपची डायरेक्शन दोन्ही सेम आहे.
मग दोघांची डायरेक्शन सेम असेल तर त्याला साइन काय घेणार आपण मायनस, याला साइन काय घेतो मायनस I1 R1. तिथनं तो खाली आला कुठल्या ब्रांचमध्ये CF या ब्रांचमध्ये. ठीक आहे. आता CF या ब्रांचमध्ये काय होते बघा, करंट I2 इकडे निघालेला आहे आणि लूपची डायरेक्शन अशा पद्धतीने क्लॉकवाईज. म्हणजे करंट आणि लूपची डायरेक्शन दोन्ही काय आहेत अपोजिट आहेत आणि दोन्ही जर अपोजिट असतील तर त्याला साइन काय घेणार प्लस घेणार. मग इकडे असलेला करंट I2 इथला असलेला रेझिस्टन्स R2 दोघांची साइन काय येणार आहे प्लस येणार I2 R2. आता या ब्रांचमध्ये काहीच नाही त्यामुळे इज इक्वल टू काय आलं 0. व्हॅल्यूज पुट करून घेऊया. E1 ची व्हॅल्यू किती आहे 4 मायनस I1 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. R1 ची व्हॅल्यू किती आहे 2 2I1 प्लस R2 ची व्हॅल्यू पण किती आहे 2च आहे 2I2 इज इक्वल टू काय येणार 0 येणार. दिस इज इक्वेशन नंबर 1. नाउ द नेक्स्ट लूप F C D E F. नेक्स्ट लूप कुठला घेतला इन द लूप F C D E F. हा लूप सुद्धा आपण कसा घेतलेला आहे क्लॉकवाईज डायरेक्शनला घेतलेला आहे. आता बघा पहिली ब्रांच F2C. F2C मध्ये काय आहे R2 आहे. करंट किती आहे I2. लूपची डायरेक्शन करंटची डायरेक्शन सेम आहे. लूप आणि करंटची डायरेक्शन जर सेम असेल तर त्याला साइन काय घेणार आपण मायनस. इथला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे I2 आणि R2 त्याला साइन काय घेणार मायनस I2. नेक्स्ट ब्रांच CD मध्ये काहीच लावलेलं नाहीये. नेक्स्ट ब्रांच D पासून E पर्यंत दोन गोष्टी रेझिस्टन्स आहे आणि सेल. रेझिस्टन्सच्या अक्रॉस आपण पोटेन्शियल डिफरन्स घेणार आणि पोटेन्शियल डिफरन्स घेताना करंटची डायरेक्शन लूपची डायरेक्शन दोन्ही सेम. करंट आणि लूप दोन्ही डायरेक्शन सेम आहे त्यामुळे त्याला साइन घेणार मायनस. करंट त्याच्यामध्ये किती आहे I into R आहे. बघा नीट करंट त्या ठिकाणी किती आहे I. प्रत्येक ब्रांचमध्ये वेगवेगळा करंट आहे I1 I2 आणि I into R3 आलं. आता सेल मध्ये करंट कुठे निघालेला आहे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जात असेल तर त्याला साइन प्लस A2 इज इक्वल टू काय येणार 0. ठीक आहे. हे झालं आपलं इक्वेशन आणि त्याच्यामध्ये आपण जर व्हॅल्यू पुट केल्या तर R2 ची व्हॅल्यू किती आहे 2I मायनस 2I2 मायनस I ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही R3 ची व्हॅल्यू 4 ओहम 4I प्लस E2 ची व्हॅल्यू 6 इज इक्वल टू काय आलं 0. ठीक आहे. बघा हे आलं आपलं इक्वेशन नंबर 2. आता बघा आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे I1 फाइंड आउट करायला सांगितलं. म्हणजे ह्या ब्रांच मधला करंट फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. मग तो पण I1 इथंच आहे. म्हणजे जो आपण कन्सिडर केलेला आहे I1 तोच आपल्याला करंट त्या ठिकाणी काय करायचा आहे फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे ह्या दोन्ही इक्वेशन मध्ये I1 पाहिजे आणि दुसरी गोष्ट आहे ती आपल्याला काय करावं लागणार त्यातली निग्लेक्ट करावं लागणार किंवा रिमूव्ह करावं लागणार. मग दोन्ही इक्वेशन जर आपण बघितले त्याच्यामध्ये I1 I2 आहे ह्याच्यामध्ये I2 आणि I. मग मला हे I नको आहे त्या I च्या जागी मला काय द्यावं लागेल I1 किंवा I2 द्यावं लागेल. मग इथे इक्वेशन काय वापरणार की टोटल करंट इथं I आलेला आहे तो इथनं दोन पार्टमध्ये डिवाइड होतो. त्यामुळं टोटल जर करंट घ्यायचा झाला तर I इज इक्वल टू काय येणार I1 प्लस I2 किंवा इथे लिहू सिन्स I इज इक्वल टू I1 प्लस I2 आहे. मग ह्या I च्या जागी इथल्या I च्या जागी मी हे टाकू शकतो मायनस 2I2 मायनस 4I1 प्लस I2 प्लस 6 इज इक्वल टू काय येणार 0. मायनस 2I2 मायनस 4I1 मायनस 4I2 प्लस 6 इज इक्वल टू 0. 2I2 मायनस 4I2 म्हणजेच मायनस 6I2 मायनस 4I1 प्लस 6 इज इक्वल टू 0. बघा हे इक्वेशन फक्त आपण काय करतोय सिम्प्लिफाय करतो. हे आपल्याला काय मिळाले इक्वेशन नंबर 3 मिळाले. आता मला काय करायचं आहे I1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे तर मी ह्या दोन्ही इक्वेशन मधनं काय करणार I2 ची व्हॅल्यू कॅन्सल करायला लागणार. मग दोन्ही इक्वेशन पहिल्यांदा लिहून घेऊया. हे इक्वेशन मी सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहून घेतो. पहिल्यांदा मी काय लिहितो I1 लिहितो मायनस 2I1 प्लस 2I2 प्लस 4 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन नंबर 1 आहे. दुसरं इक्वेशन लिहितो तसंच मायनस 4I1 मायनस 6I2 प्लस 6 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन नंबर 3 आहे. फक्त जागा चेंज केली.
आता मला काय करायचं आहे, I2 कॅन्सल करायचं. I2 कॅन्सल करण्यासाठी बघा, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, इथं 2 आहे, इथं 6 आहे. मला ह्याला काय करावं लागेल, 6 करावं लागेल. 6 करण्यासाठी मी काय करणार लागेल, 3 न मल्टिप्लाय करा. मग 3 न मल्टिप्लाय केल्यानंतर इक्वेशन काय येईल, -6I1 प्लस 6I2 प्लस 12 इज इक्वल टू 0. 3 दुने 6, 3 दुने 6, 3 चौक 12. नेक्स्ट हे इक्वेशन आहे तसंच, -4I1 मायनस 6I2 प्लस 6 इज इक्वल टू 0. आता मला हे कॅन्सल करायचं आहे, इथं प्लस आहे आणि इथं मायनस आहे. मी या दोघांची काय करणार, ॲडिशन. ॲडिशन केली तर काही साईन चेंज होत नाही. -6 - 4 -10I1 हे काय झालं, कॅन्सल झालं. 12 प्लस 6 प्लस 18 इज इक्वल टू काय आलं, 0. मग नेक्स्ट पुढे काय बघूया आता, 10I1 प्लस 18 इज इक्वल टू 0 -10I1 इज इक्वल टू काय येणार, -18 येणार. Therefore 10I1 is equal to 18. I1 is equal to 18 divided by 10 and thus therefore I1 is equal to किती मिळालं आपल्याला, 1.8 एम्पियर. ऑप्शन मध्ये बघूया आपल्याला हे आन्सर आहे का नाही. इथे जर आपण 4 ऑप्शन बघितले, पहिला ऑप्शन 1.6, दुसरा 1.8, 2.25 आणि 1, आणि आपल्याला आन्सर मिळालेला आहे ती म्हणजे ऑप्शन नंबर बी, 1.8 एम्पियर. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. फक्त आता इथं काय झालं की इथं आपल्याला करंट डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी जरासं सिम्प्लिफायचं आहे. पण हे 2 लूप असल्यामुळे आपण जरासं आपण सिम्प्लिफाय केलं. पण जर जास्त लूप असतील तर आपल्याला जास्त वेळा करंट तो काय करावा लागतो, डिस्ट्रीब्यूट करावा लागतो. त्यामुळे सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये तिथं काय घ्यायचं की पहिल्यामधनं जर करंट I 2 ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होतोय, I1 आणि I2 मध्ये, तर I1 I2 न घेता आपण त्याच्या जागी काय घेऊ शकतो, एकच करंट डिस्ट्रीब्यूट करू शकतो. म्हणजे इकडे समजा काय केलं आहे, I1 घेतला आहे, तर ह्याची व्हॅल्यू मी काय घेऊ शकतो, I - I1. अशा पद्धतीने आपण करंट डिस्ट्रीब्यूट करू शकतो. हे थोडंसं सिम्प्लिफाय पण होऊन जातं की दोन्ही वेगवेगळे न करता, I1 I2 न करता एक फक्त I1 करायचा आणि I2 च्या जागी काय घ्यायचं, I - I1. आता इथं प्रॉब्लेम काय होतो की इथं लूप कन्सिडर करतो तसं त्याचं साइन होतं. म्हणजे समजा मी हा असा लूप कन्सिडर करतो कन्व्हेन्शनल करंटच्या डायरेक्शनला, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह करंट जात असेल तर ह्या लूपसाठी ह्याचं साइन प्लस असणार, ह्याचं साइन मायनस असणार. म्हणजे ह्या लूपसाठी आपण करंट इथे घेताना काय घेणार, I1 - I2 घेणार. कुठल्या ब्रांचसाठी, ह्या ब्रांचसाठी. लक्षात ठेवा, नाव देतो A B C D E आणि F. म्हणजे CF ब्रांचसाठी इथं करंट आपण काय घेणार, I1 - I2 घेणार. तसंच जर मी आता खालचा लूप जर कन्सिडर केला तर खालच्या लूपमध्ये +2 - I2 निघाला आणि I1 त्याच्या अपोजिट आहे. त्यामुळे इथं जर इक्वेशन घेताना मी काय घेणार, I2 - I1. हे फक्त लक्षात ठेवावं लागतं. नाहीतर हे पण आपण त्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो, त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त लक्षात ठेवा, कन्व्हेन्शनल करंटच्या डायरेक्शन आपण काय घेतो, त्या करंटचं साइन घेतो. म्हणजे जसं आपण KCL मध्ये त्याचे साइन कन्व्हेन्शन घेतलेले, काय की द करंट अपोजेस टू दी जंक्शन आर कन्सिडर ॲज पॉझिटिव्ह आणि करंट लिव्हिंग टू द जंक्शन आर कन्सिडर ॲज निगेटिव्ह. तर इथं काय होणार आहे की कन्व्हेन्शनल करंट I1 आहे आणि I2 त्याच्या अपोजिट डायरेक्शनला आहे. त्यामुळे इथं आपण घेताना काय येणार, I1 - I2, कारण हा पॉझिटिव्ह करंट आहे, हा निगेटिव्ह करंट आहे. त्यामुळे साइन काय आलं, I1 - I2. ह्या लूपसाठी काय होणार आहे, कन्व्हेन्शनल करंट I2 आहे की हा लूप आपण असा कन्सिडर केला तर पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह हा असा करंट झाला, तो कुठला आहे, I2. त्यामुळे ह्याचं साइन प्लस आणि I1चं साइन निगेटिव्ह. ह्या लूपसाठी I1चं साइन प्लस, I2चं साइन निगेटिव्ह. त्यामुळे इथं करंट घेताना ह्या लूपसाठी R2 मधून जाणारा जो करंट आहे तो I1 - I2 घ्यायचा आणि ह्या लूपसाठी ह्या ब्रांचमध्ये जाणारा जो करंट आहे तो काय घ्यायचा, I2 - I1 घ्यायचा. हे फक्त लक्षात ठेवा आणि ह्याच्यानुसार आपण काय करू शकतो, परत हे इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. दुसरी एक अजून महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये सांगायची आहे ती म्हणजे कुठली, इथं जर समजा करंटची व्हॅल्यू आपल्याला मायनस आली, समजा आपण इक्वेशन सॉल्व्ह केले आणि आपण बरोबर साइन कन्व्हेन्शन्स वापरलेले आहेत त्या ठिकाणी
तरी पण आपल्याला जर करंटची व्हॅल्यू मायनस येत असेल तर त्या करंटची डायरेक्शन चुकलेली आहे हे फक्त लक्षात ठेवायचं. म्हणजे समजा इथं I1 ची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली असती तर करंट I1 इकडून इकडे नाही तो इकडून इकडे निघाला. पण हे कधी लक्षात ठेवायचं जर इथं आपल्याला डायरेक्शन दिली असेल तर. समजा इथं दोन ऑप्शन असे असतील 1.8 अँपियर A to F आणि 1.8 अँपियर F to A असे ऑप्शन्स असतील तर आपण त्या ठिकाणी ते लक्षात ठेवतो. जर त्या ठिकाणी प्लस साईन आहे तर जी डायरेक्शन आहे त्याच डायरेक्शन आणि कुठून कुठं F to A जाणार. पण त्याची जर साईन मायनस आली असते तर आपण त्या ठिकाणी काय म्हणलं असतं तो करंट कुठे जातोय A to F जातोय. ते फक्त लक्षात ठेवा की निगेटिव्ह साईन इंडिकेट्स ओनली डायरेक्शन. निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करते फक्त आपल्याला डायरेक्शन. प्लस आला तर आहे त्या डायरेक्शनला जातोय, मायनस आला तर ती आपण जी डायरेक्शन कन्सिडर केलेली आहे त्याच्या अपोजिट त्याची डायरेक्शन आहे. वाक्य लक्षात ठेवा. निगेटिव्ह साईन जर आलं तर आपण जी डायरेक्शन त्या करंटची कन्सिडर केलेली आहे त्याच्या अपोजिट तो करंट जातो. जसं इथं होणार आहे. इथं मी काय कन्सिडर केलं आहे की हा I2 इकडे निघालेला आहे पण ह्याचे साईन जर निगेटिव्ह आले तर तो करंट तिकडून तिकडे निघाले. ते फक्त लक्षात ठेवा कारण हे करंट आपण कन्सिडर केले. ठीक आहे. अशा पद्धतीनं हे काय झालं ॲप्लिकेशन ऑफ किर्चॉफ्स लॉज, करंट लॉ आणि व्होल्टेज लॉ ह्या प्रॉब्लेमची तुम्ही प्रॅक्टिस करा. जेवढी प्रॅक्टिस कराल जेवढे साइन कन्व्हेन्शन वापरताना तुम्ही ॲक्युरेट राहाल तेवढे तुम्हाला हे प्रॉब्लेम्स सोपे जाणार आहेत आणि खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट बघू. ओके, धन्यवाद.